आम्ही सगळ्यांनी अवलंबलेली आहे। आम्ही चांगले चांगले लोक जोडत गेलेलो आहे। आज जानकर साहेब, आमचे सदाभाऊ खोत, सचिन, रामदास आठवले हे सगळे जण महायुतीच्या सोबत आहेत आणि परभणीचे उमेदवार म्हणून जानकर साहेब एक सामाजिक न्याय आणि विकासाचं विजन असलेले नेते आहेत। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नामांकित अशा शिक्षण संस्थेतनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे। शेवटी शिक्षण कधी वाया जात नाही। आपले प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये अशीच अतिशय तडफेने मांडण्याच्या करता तिथं योग्य अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर साहेब बजावल्याशिवाय राहणार नाही। माझी दुसरी एक तुम्हाला विनंती आहे, आज विरोधी पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाहीये। सध्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे। गेले 10 वर्ष प्रचंड काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे। बंदरं म्हणू नका, पोर्ट, विमानतळ म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या ज्या गोष्टी, वंदे भारत ट्रेन असेल, रेल्वे असेल, प्रचंड मोठं काम या देशामध्ये कधी मागे घडले नव्हतं। एवढं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये घडतंय आणि उद्याची 10 वर्षाच्या करता त्यांचा एक प्लॅन आहे, त्यांचं विजन आहे। त्यांनी आज देखील त्या सभेमध्ये आम्हाला सकाळी सांगितलं, मित्रांनो तुमचं पवित्र मत अतिशय महत्त्वाचं आहे। लोकांची दिशाभूल करण्याच्या करता असं सांगितलं जातं की 400 पार केल्यानंतर संविधान बदलतील। मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कोणी मायेचा लाल बदलू शकत नाही। निव्वळ दिशाभूल चाललेली आहे। प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणुकाच पुढे होणार नाही, असले काही बेताल वक्तव्ये चाललेली आहेत। माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका। त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या। अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका। आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला आधार देऊ, सगळ्यांना गुण्या गोविंदांनी नांदता येईल। माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहील याकरता आम्ही जीवाचं रान करू। त्याबद्दल देखील कुठल्याही समाजाने, कुठल्याही घटकाने आम्ही कुठेतरी एकटा पडलेलो आहे, आम्हाला कुणी वाली राहिलेलं नाहीये, अशा प्रकारची भावना कृपा करून मनामध्ये कुणी आणू नका। ही लोकांची, देशाचं भवितव्य ठरवणारी लोकांची निवडणूक आहे। त्या निवडणुकीमध्ये त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघा। आणि मी एवढा दावा तुम्हाला निश्चितपणे करू इच्छितो, मागे 10 वर्ष तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलंय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या परभणी आणि जालनाचा घनसावंगी आणि परतूर या लोकसभा मतदारसंघाचा विकास आमचे महादेवराव जानकर केल्याशिवाय राहणार नाही, याबद्दलची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो। त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माझा राजेश विटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील, बोर्डीकर असतील, इतर सहकारी असतील, बोर्डीकरांच्या बद्दल, राहुलच्या बद्दल जास्त अधिकारवाणीनं देवेंद्रजी सांगतील, परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो।